जय महाराष्ट्र मित्रांनो, मी मराठी 45 या चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मनरेगा योजनेसंबंधी एक महत्त्वाचं अपडेट बघणार आहोत. त्याच्यामध्ये महात्मा गांधी रोजगार हमी योजना जी राज्यामध्ये राबवली जाते, त्यामध्ये आता बोगस किंवा जे अनेक घोटाळे होत असतात. दुबार मजूर नोंदणी किंवा अनेक ठिकाणी अनेक बोगस मजूर नोंदणी केली जाते आणि आर्थिक गैरव्यवहार झालेले असतात. त्याच्या तक्रारीसुद्धा भरपूर प्रमाणात संबंधित कार्यालयात गेलेल्या आहेत. पण आता यांना आळा घालण्यासाठी शासनाकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. 2 मार्च 2026 पासून राज्यात आता फेस ऑथेंटिकेशनच्या माध्यमातून आता ऑनलाईन हजेरी लागणार आहे. म्हणजे सुरुवातीला कसं व्हायचं की कामाला आलेले जे नियमित मजूर होते त्यांची ऑफलाईन हजेरी घेतली जात असे आणि त्यानंतर तो डेटा कार्यालयामध्ये ऑनलाईन फीड केला जायचा. पण आता यामध्ये बदल करण्यात आलेला असून आता मजुरांच्या फेस स्कॅनद्वारे आता ऑनलाईन हजेरी जागेवरच लागवली जाणार आहे. 2 मार्च 2026 पासून याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे महाराष्ट्रामध्ये. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, रोजगार हमी योजनेअंतर्गत जनावरांची गोठी, फळबाग लागवड, शेततळी इत्यादी अनेक कामे गावात होत असतात. तर यामध्ये मजुरांची नोंदणी, हजेरी लावणं गरजेचे असते. तर त्यामध्ये अनेक बोगस मजूर नोंदणी केलेली होती, अनेक आर्थिक गैरव्यवहार झालेले होते. तर त्यावरच आळा घालण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये आता फायदा असं होणार आहे, या प्रणालीचा प्रारंभ केल्यामुळे आता उपस्थित नोंदीची सत्यता सुनिश्चित करण्यासाठी, तसेच दुबार नोंदी किंवा दुसऱ्या व्यक्तीच्या जागी एखादी दुसरीच व्यक्ती उभी राहणे हजेरीसाठी यासारख्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी एक महत्त्वाचं उपाय करण्यात आलेलं आहे. आणि यासाठी हजेरीसाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे NMEMS हे ॲप्लिकेशन सुद्धा काढण्यात आलेलं आहे. तिथंही हे फेस ऑथेंटिकेशनकडून मजुराचं फेस स्कॅन केलं जातं आणि नोंदणी जी हजेरी असते ती लावली जाते. त्यासोबतच या ॲप्लिकेशनचं सुद्धा शुभारंभ करण्यात आलेला आहे यापूर्वीच. आणि त्याचसोबत महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतील जो गैरव्यवहार चालू होता याला आळा बसणार आहे. एक महत्त्वाचं अपडेट होतं, ज्यामुळं नक्कीच आता ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये सुद्धा आता पारदर्शकता येणार आहे या निर्णयामुळं. जर माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.